दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया। 3 ओव्हरची मॅच राहील। ऑल दी बेस्ट आस्था 11 हेदवली आणि ऑल दी बेस्ट जय भवानी नेवाळी। बॅटिंग करण्यासाठी प्रसाद मस्कर आणि रोशन या जोडीने सुरुवात करतोय आस्था 11 हेदवली आणि नेहमीप्रमाणे जय भवानी नेवाळी आपल्या पहिल्या बॉलरला रेडी करेल। पहिला बॉलर सज्ज होईल टीमचा कर्णधार प्रदीप। चौकार पहिल्या बॉलवरती चौकार मारला प्रसाद मस्करने। मॅच बॉल येतोय। एक बॉल आणि 4 धावांनी सुरुवात करतो प्रसाद मस्कर। तीन ओव्हरची मॅचेस सेकंड राऊंडला इथून सुरुवात झालेली आहे। महाशिवरात्री चषक 2026 अंजपची ही स्पर्धा। एक बॉल 4 धावा प्रदीपच्या गोलंदाजीवरती। प्रसाद मस्कर आणि प्रदीप या दोन्ही खेळाडूंमध्ये हे द्वंद्व आहे। फर्स्ट ओव्हर मध्ये लढत आहे। फुल टॉस बॅट वरती आलाय प्रसादचा स्ट्रोक खेळाडू तैनात आहे। परफेक्ट फिल्डिंग जय भवानी नेवाळीने सेट केलेली। 2 बॉल 5 धावा पहिली ओव्हर आहे पॉवर प्ले मध्ये। चांगली लढत होईल। हा सामना जो जिंकेल तो संघ मात्र आजच्या दिवसाची जी क्वालिफाय मॅच अर्थात त्या क्वालिफाय मॅच चं स्वरूप हे सेमीफायनल मॅचचं असणार आहे। दोन बॉल 5 कॅप्टन प्रदीप आहे जय भवानी नेवाली टीम कडून। तेज सरार फास्ट बॉलर रोशनच्या अगेन्स्ट। तिसरा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने हवेत खेळलेत लॉंग ऑफ च्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री पार। आस्था 11 हेदवलीचा तिसऱ्या बॉल वरती आलेला षटकार। 3 बॉल 11 चांगली बॅटिंग करतोय हेदवलीचा रोशन। तीन बॉल 11 प्रदीपचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक एक्स्ट्राची धावा ऍड होईल। धावा संख्या 12 4 बॉल आणि 12 धावा। खर तर या संपूर्ण 3 बॉल आणि धावा आहेत त्या 12। 3 बॉल आणि 12 धावा। बॉलर्स तयार प्रदीप फसवण्याचा प्रयत्न परत एकदा व्हाईट बॉल टाकलाय। आणखीन एक एक्स्ट्राची धाव 13 धावा।
या संपूर्ण स्पर्धेसाठी 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, पाण्याचे जार ज्यांनी आम्हाला पुरवले ते आदेश मसे, हरेश मसे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हरेश मसे यांचे मनापासून धन्यवाद. हरेश दादा, आपण खूप छान व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. खरं तर ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या स्पर्धेत बॅट ब्रश इथून लेग स्लिपने बॉल सोडला. 1 रन. डॉट बॉल येता राहिला आणि या एका रनने टीमचे टोटल पुढे जायला असता 11 हेदवली. टीमचा स्कोर 14 धावा. चेंडू समाप्त झाले ते 4. खरं तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं राहिलंय ते रोहिदासजी जोगळे यांचे देखील मनापासून आभार. रोहिदास जोगळे दादा, आपण आला असाल तर स्टेजवरती यावं. धावा संख्या 14 आणि पुढील बॉल गोलंदाज प्रदीप खरं तर पावले काउंट करतो. साईड त्याने चेंज केलेली आहे. राऊंड द विकेटने तो आलेला आहे. ओव्हर द विकेटने त्याला यश आलं नाही, त्यामुळे राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात खरं तर अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट टाकण्याचा प्रयत्न. हल्लीचे बॉलर्स तोच एफर्ट्स लावतात. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा कोचकडून हेच गायडन्स असतं की 6 बॉल तुम्हाला टाकायचे जे अवे फ्रॉम द बॉडी हवेत आणि अवे फ्रॉम द बॅट हवेत, आणि तेच बॉल टाकण्यासाठी आता प्रदीप इथून मात्र 5व्या चेंडूसाठी मार्गस्थ होईल. 5वा बॉल विकेट किपर कडून दुसऱ्या खेळाडूच्या हातात. कॅच कॅरी आणि विकेट गोज डाऊन. प्रसाद मस्कर आउट. प्रसाद मस्करला आउट केलंय ते मात्र प्रदीपने. साईड चेंज केली पण मॅच मध्ये मात्र आपली बाजू देखील तेवढीच वरचढ ठरवली ती प्रसाद मस्करच्या विकेटने. आणि आता नवीन बॅटर भूषण, एक विकेट आउट झाली. 14 धावा ऑन बोर्ड आहेत आणि लास्ट बॉल आहे फर्स्ट ओव्हरचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलची फेक. 15 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 व्हाईट बॉल टाकले प्रदीपने. खरं तर 3 व्हाईट बॉल जर का त्याने टाकले नसेल तर आणखी 3 धावा कमी असतात स्कोर कार्ड वरती. 15 धावा आहेत. संघाचा संघ नाही का, ॲज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी मोठी आहे. संघाला एक चांगल्या ओव्हरची गरज आहे आणि सध्या त्याने 15 धावा दिल्यात, पण एकच बॉल आता पॉवर प्लेचं बाकी आहे. आजचा 11 हेदवलीला आता कंट्रोलमध्ये आणण्याचं काम हे जय भवानी नेवाळीला करायचं आहे. पण भूषण वन डाऊनच्या भूमिकेत आलाय, जो शेवटचा बॉल फेस करेल पॉवर प्लेच. लॉंग ऑफच्या दिशेने हा स्ट्रोक. 1 ओव्हर इथून पूर्ण झाली आणि आफ्टर फर्स्ट ओव्हर आस्था 11 हेदवलीचा स्कोर आहे 16 धावा, 16 ऑन बोर्ड. प्रत्येक खेळाडूचा जो रेकॉर्ड आहे तो फार इम्पॉर्टंट असतो, कारण तुम्ही जेव्हा स्पर्धामध्ये खेळता, एखाद्या संघाने जरी 4 ट्रॉफी जिंकल्या, 5 ट्रॉफी जिंकल्या, तरी देखील कधी कधी एखाद्या खेळाडूची निवड ही कर्जत प्रीमियर लीग मध्ये होत नाही, याची खंत आपल्याला नक्की वाटते. पण तुमचा जो खेळ असतो ना, वैयक्तिक परफॉर्मन्स देखील तुम्हाला कधी कधी कर्जत प्रीमियर लीग मध्ये घेऊन जातो. कारण आता तुम्ही जर वर्ल्ड कप मध्ये पाहिलं ना, सध्या जो वर्ल्ड कप चालू आहे, USA एक बॉलर आहे शॅडली व्हॅन शाल्कविक. त्याने ज्यावेळी पहिली मॅच खेळली भारताविरुद्ध सुद्धा त्याने 25 धावा देऊन 4 विकेट घेतल्या आणि पाकिस्तान विरुद्ध सुद्धा 25 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. म्हणजे चर्चा झाली, USA टीम जरी 2 सामने हरली असली तरी शाडली व्हॅन शाल्विकची चर्चा झाली की तो आता IPL मध्ये खेळेल की PSL मध्ये खेळेल. हवेत खेळलेत आणि इथून कॅच आउट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. भूषण हॅज टू डिपार्ट. धावा संख्या 16 असताना बॅक टू बॅक आता धक्के दिलेत जय भवानी नेवाळीने आणि भूषणला परतावं लागेल. आणि नेवाळीच्या या छोट्या खेळाडूने लोमेशने कॅच पकडली आणि फलंदाज भूषण आउट.
16 धावसंख्येवरती विकेट. अक्षय मिनमिने खरं तर त्यांची मेहनत इतकी आहे ना, तर त्यांना उन्हामध्ये क्रीमची देखील गरज पडणार नाही. अविनाश मिनमिने, राहुल जोगले, पंचांच्या भूमिकेत मी कौतुक करेल अनिल मिनमिने आणि राजेश जोगळे सरांचं. खूप चांगली अंपायरिंग त्यांची या स्पर्धेमध्ये, म्हणजे आतापर्यंत त्यांचा योग्य आणि अचूक निर्णय या स्पर्धेमध्ये. बघायचे आता रन घेण्यासाठी प्रयत्न. लेग स्लिपचा खेळाडू भरपूर दूरवरून आलाय. पहिली कंप्लीट, दुसरी साठी रनआउटची चान्स फेक झालेली आहे. आणि आता बघायचे काय घडलंय मैदानाच्या आत. सेफ आहे, सेफ आहे. 2 धावा इथून मिळाल्या, 2 धावा मिळाल्या. 18 धावा झाल्यात आस्था 11 हेदवलीच्या. डेंजर ठरत होती ही धाव. यस, पंचांकडून सॉफ्ट सिग्नल आधी आला होता नॉट आउटचा, पण त्यांनी त्यानंतर रेफर केलंय. आपण इथून चेक करणार आहोत. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. वारंवार आपण चेक करतो कारण अत्यंत क्लोज निर्णय. ज्यावेळी चेंडू विकेट किपरच्या हातात आला, बॅट्समनची बॅट देखील अगदी सेम टायमिंगला ग्राउंड करताना अत्यंत काटेकोरपणे आमचे तिसरे पंच टेक्निकल ऑपरेटरच्या सोबत पाहणी करतात आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत येईल. आणि डिसिजन या ठिकाणी येतो फलंदाज आउट. OUT, बॅटर आउट. 1 धाव मिळेल आणि फलंदाजाला इथून परतावा लागेल. 17 धावा आस्था 11 हेदवलीच्या. आणि विकेट किपर रघुनाथ तामाने यांनी ती विकेट आपल्या टीमच्या खात्यामध्ये कमावलेली. एक धावा ऍड होईल. 17 धावा आस्था 11 हेदवळीच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. सुमित मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सुमित, आपलं सहर्ष स्वागत. सुमित मिनमिने यांच्या वतीने देखील आपल्याला या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. ते सुमित दादा, आपण स्टेजवरती यावं. आपलं सहकार्य आणि आपलं सहर्ष स्वागत. प्रकाश भागीत खरं तर या मॅच मध्ये जय भवानी नेवाळी संघाला आता परत एकदा आपल्या गोलंदाजीने ती किमया करण्यासाठी तो आलेला आहे. समोर ठेवलाय चेंडू, समोर ठेवलाय. बघायचंय पंचांचा योग्य निर्णय. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. टीमची टोटल 18.
2 बॉल 18 धावा झाल्यात आस्था 11 हेदवलीच्या. ज्या टीमने कार्तिक 11 बार्डीच्या विरोधात 4 ओव्हरमध्ये 63 उभारल्या होत्या, आता तोच संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये, कारण धावा संख्या 18 आहे, म्हणजे 10च्या रन रेटच्याही वर सध्या रन रेट आहे, तो आस्था 11 हेदवलीचा. प्रकाश बागीत त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करतो आस्था 11 हेदवली. प्रकाश सहा चेंडू, परत एकदा व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्राची धाव. बॅक टू बॅक व्हाईट बॉल टाकतोय प्रकाश. 19 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. 2 एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत प्रकाश बागीतने. म्हणजे जिथे फलंदाज नवीन आलेला योगेश आणि त्याच्या साथीला रोशन आहे. 2 बॉलमध्ये 19 धावा आहेत. खोलात टाकला वेगवान बॉल, रन घेण्यासाठी प्रयत्न झाला आणि इथून फलंदाज 3 बॉल. स्ट्राईक चेंज आहे. बॅट्समन इथून आदरणीय रामदासजी मिनमिने साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती यावा. बॉलर्स तयार. व्हाईट बॉल. वीस धावा आहेत. समोर मारलाय. पहिली रन कंप्लीट केली. 1 रन इथून ऍड होईल आणि आस्था 11 हेदवली सध्या धावांसाठी फलंदाज संघर्ष करतायत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. काय रन रेट होता पहिल्या ओव्हरमध्ये आस्था 11 हेदवलीचा. पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रकाश आला, त्याने व्हाईट बॉल टाकले, पण त्यानंतर देखील संघाचा स्कोर आहे 21. रामदासजी मिनमिने साहेब नेहमी घर बसल्या टीव्ही वरती मॅच बघतात, पण जेव्हा अंजपच्या ग्राउंड वरती मॅच असते तेव्हा टीव्ही बंद करून मात्र ते थेट ग्राउंड वरती पोहोचतात. त्यांचं सहर्ष स्वागत. 21 धावा झालेल्या आहेत. प्रकाश बागेची ओव्हर सुरू आहे. शॉट बरोबर मारलाय, समोर खोलून मारलाय आणि चेंडूने टर्न घेतलाय, पण लास्ट मोमेंटला चेंडू चाललाय सीमा पार. आस्था 11 हेदवलीची बाउंड्री. टीमची धावा संख्या 25. शेवटचा बॉल बाकी आहे प्रकाशचा आणि 25 धावा आहेत आस्था 11 हेदवलीच्या. प्रकाशचा हा चेंडू, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावांचा जो त्रास आहे तो सध्या प्रकाशने समोरच्या टीमला त्या धावा बहाल केलेले आहेत. 26 झालेले आहेत. 26 मध्ये 4 एक्स्ट्रा आहेत. जिथे रन्स येत नाहीयेत फलंदाजांच्या बॅटमधून तशा सिच्युएशन मध्ये प्रकाशने एक्स्ट्रा दिलेले आहेत. लास्ट बॉल ओव्हरचा. खोलात टाकला विकेट किपर रघुनाथ तामाणेकडे. षटक कंप्लीट. 2 ओव्हरमध्ये 13च्या सरासरीने धावा आहेत. तर 26. शेवटची ओव्हर बाकी आहे आणि पाण्याची बॉटल घेऊन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. यानंतर होणारी मॅच, यानंतर होणारा सामना स्वर्गीय यानंतर होणारी मॅच अंबोट विपक्ष दहिवली. यानंतर होणारी मॅच असेल जय अंबिका माता अंबोट वर्सेस आई जरीमरी गोल्डन स्टार दहिवली बी. या दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं, याची नोंद घ्या. 2 ओव्हरमध्ये 26, पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10,
त्यातही प्रकाशने दिलेला 4 एक्स्ट्रा धावा. आता शेवटची ओव्हर आहे कारण 3च ओव्हरचा हा सामना आहे. इथून परत एकदा गेम प्लॅन बनवत असताना जय भवानी नेवाळी, जय अंबिका माता आंबोटचे देखील सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहेत. त्या टीमचं सहर्ष स्वागत. आणि आई जरीमरी गोल्डन स्टार दहिवली बी हा संघ देखील पोहोचलेला आहे. त्याही टीमचं सहर्ष स्वागत. येणारे शेवटची ओव्हर आणि आस्था 11 हेदवलीला आता पहिल्या इनिंग मध्ये चांगला स्कोअर मेंटेन करायचा आहे. त्यासाठी योगेश आणि त्याच्या साथीला असणारा रोशन यांची बॅटिंग. बॉलर्स तयार. फुल टॉस बॅट वरती सर्कलच्या बाहेर चाललाय चेंडू. लॉंग ऑफ मधून खेळाडू एक्स्ट्रा कव्हर वरून आला, फेक केली, एकच धाव. अनिल मिनमिने, आमच्या अंपायरला थोडं सावध राहावं लागेल. 2 खेळाडू होते त्या ठिकाणी आणि इथून 1 रन आली. आता 27 स्कोर थांबलाय. खरं तर धावा जरी 27 चांगल्या स्थितीमध्ये असले तरी ते चौकार षटकार जे पाहिजेत ते थोडे थांबलेत. हवेत खेळलेत. विकेट किपर रघुनाथ तामाणेच्या हातामध्ये कॅच. आणखीन एक विकेट. 2 बॉल आणि 27 धावा. हेदवली टीम कडून आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. तो मात्र दर्शन. लेफ्टी बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. रघुनाथ तामाणे यांची विकेट किपिंग जबरदस्त. 1 रनआउट त्यांनी पकडली, 1 कॅच. आणि अशा विकेट किपरची गरज आहे आणि ती कामगिरी करताना रघुनाथ तामाणे. दोन बॉल आणि 27 धावा. दोन बॉल आणि 27. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन आणि बॅटिंग स्टान्स वरती दर्शन. फुल टॉस होता पण या फुल टॉस पद्धतीने टाकलेल्या चेंडूवरती खरं तर थोडा चेंडू बाहेर होता. त्या कारणास्तव दर्शनच्या रेंज पासून थोडा दूर होता आणि 28 धावा आहेत आस्था 11 हेदवलीच्या. रोशनचा परत एकदा व्हाईट बॉल. 29. जय भवानी नेवाळीच्या गोलंदाजांनी टाकलेले व्हाईट बॉल आस्था 11 हेदवलीसाठी फार इम्पॉर्टंट ठरलेत. कारण बॅटरचे पॉवरफुल स्ट्रोक नाहीत, तिथे अतिरिक्त धावांची ऍडिशन आहे ती बॉलर कडून. 29. परत एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची हॅट्रिक. व्हाईट बॉलची हॅट्रिक टाकली ती मात्र रोशनने. 30 धावा झाल्या. अजून बॉल बाकी आहेत ते मात्र 4. 30 धावा झालेले आहेत. 4 बॉल बाकी आहेत. गोलंदाज रोशन. चांगला टप्पा त्याला ठेवायचा आहे. पिच वरती योग्य टप्प्याने त्याला बॉलिंग करायची आहे. समोर आहे दर्शन. रोशनचा हा बॉल डॉट बॉलची फेक. 3 बॉल बाकी आहेत. 30 धावा आहेत. यानंतर जय अंबिका माता आंबोट आणि जरीमरी आई गोल्डन स्टार दहिवली बी चे कॅप्टन नाणेफेकीसाठी येतील. पण रोशनच्या अगेन दर्शनच्या बॅट मधून तो स्ट्रोक हवा. आता समोर मारला अलोंग द कार्पेटने. खेळाडू धावलेत आणि चेंडू सीमा पार. दर्शनच्या बॅट मधून आलाय चौकार. सुदेश मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी झालं आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 बॉल 34 धावा. आता दर्शनच्या बॅटमधून आलेला चौकार महत्वाचा ठरलाय. आदरणीय मनोहरजी बदे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मनोहरजी बदे साहेब आपण स्टेजवरती यावं. आपलं अंजपकरांच्या वतीने मनोहरजी बदे साहेब आपलं सहर्ष स्वागत.
पाचवा चेंडू रोशनचा, धावा 34. एक बॉल बाकी आहे आता दर्शनसाठी. एक शेवटचा बॉल आणि लास्ट बॉल वरती फेक करेल बॉलर रोशन. शेवटचा बॉल आणि षटक क्रमांक 3. पहिली बॅटिंग झाली. 34 धावा केल्या रास्ता 11 हेदवलीने आणि 35 धावांचं टार्गेट. जय भवानी नेवाळी टीमला टार्गेट सेट झालंय ते 35 रनचं. आणि आता मी आमंत्रित करतोय जय अंबिका माता आंबोट टीमचे कॅप्टन, जरीमरी आई गोल्डन स्टार दहिवली बी टीमचे कॅप्टन, आपण दोघांनीही टॉस करण्यासाठी स्टेजकडे रिपोर्टिंग करा. या स्पर्धेमध्ये सागर मिनमिने यांचं देखील आगमन. सागर, आपलं देखील सहर्ष स्वागत. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी सागर मिनमिने यांनाही मी आमंत्रित करेल. सागर आपणही स्टेजवरती यावं आणि मनोहरजी बदे यांनाही आमंत्रित करेल की आपण देखील स्टेजवरती यावं. या ठिकाणी विजयासाठी टार्गेट सेट झालं 35 आणि आता आपण आमचे उपस्थित झालेले सर्व पाहुणे यांचं स्वागत करतोय. सुमित मिनमिने यांचं देखील स्वागत इथे केलं जाईल. सुमित दादा आपण या समोर. सुमित दादा आपण या ठिकाणी यावं. जय भवानी अंजप टीमच्या वतीने आपलं स्वागत इथे केलं जाईल. 35 धावा करायच्या जय भवानी नेवालीला. सुमित मिनमिने आणि सुदेश मिनमिने या दोघांचाही सत्कार या ठिकाणी केला जाईल. अक्षय मिनमिने यांच्या शुभ हस्ते सुमित नामदेव मिनमिने यांचं नेहमी सहकार्य असतं, त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्यानंतर सुदेश मिनमिने यांचं देखील स्वागत आपण करतोय रोहिदास मिनमिने यांच्या शुभ हस्ते. वॉर्म वेलकम सुदेश मिनमिने. 35चं टार्गेट आहे. फिल्डिंग सेट होईल पण तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकाल. सुदेश मिनमिने यांचा सत्कार. त्यानंतर रामदासजी मिनमिने साहेबांचा देखील सत्कार इथे केला जाईल अविनाशी मिनमिने यांच्या शुभ हस्ते. रामदास मिनमिने आपणना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं, कारण क्रिकेटची प्रचंड आवड. म्हणजे जिथून वायफाय आला तिथून घरोघरी स्मार्ट टीव्ही आली, तिथून क्रिकेट बघणं सोपं झालं. कारण काही जे ज्येष्ठ खेळाडू असतात त्यांना ग्राउंडवरती जाणं शक्य होत नाही, पण रामदासजी मिनमिने साहेब टीव्ही वरून पाहतात. पण अंजपच्या ग्राउंडवर असले की मग टीव्ही बंद आणि थेट ग्राउंड. जोरदार टाळणी सलामीची जोडी किरण दुर्गे आणि त्यांच्या साथीला रोहित सिनारे आणि 35 धावा त्यांना चेस करायच्या. त्यानंतर हेदवली क्रिकेटचे आणखीन एक चांगले खेळाडू सागर मिनमिने यांचा देखील सत्कार इथे केला जाईल. सागर आपण या. रोहिदास मिनमिने आपण सागर मिनमिने यांचा सत्कार या ठिकाणी करावा. कॅप्टन दोन्ही आलेले, आपण टॉस देखील करणार आहोत इनिंगचा चेंडू पडण्यापूर्वी. सागर मिनमिने यांचा देखील सत्कार केला जाईल. रोहिदास आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. खरं तर मिनमिने बंधू या स्पर्धेला त्यांची उपस्थिती. सागर मिनमिने म्हणजे अमिताभ बच्चन यांनी एका डान्स करताना तो लाईटचा जॅकेट घातला होता, त्यानंतर लाईटचा जॅकेट कोणी घातला तर सागर मिनमिनेने. तर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दहिवलीचे कॅप्टन आहेत, अंबोटचे कॅप्टन आहेत. तर सागर आपण तिथे थांबा, पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. अंबोटचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये. 35चं टार्गेट. पहिला बॉल किरण दुर्गेचा शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून. दुसरा धावेचा प्रयत्न. एक बॉल धावा 2. आदरणीय मनोहरजी बदे साहेबांचा देखील सत्कार इथे केला जाईल. मी बदे साहेबांना विनंती करेल, साहेब आपण पुढे यावं. सामना सुरू झालेला आहे. 35चा टार्गेट आहे. एका बाजूला पाहुण्यांची गर्दी. एक बॉल 2. मनोहरजी बदे साहेबांचा रोहिदास आधी आपल्या शुभ हस्ते सत्कार आपण करावा. एक बॉल 2. वाह, खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. समोर ड्राईव्ह केला, कव्हर पण हा चेंडू फील्ड झाला. यस कॅमेरामॅन प्लीज एकदा आपण फक्त टर्न करा. मनोहरजी बदे साहेबांचा सत्कार लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल.
मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. 2 बॉल 3. बॉलर तयार. प्रसाद खोला टाकलाय चेंडू. 1 रनचा कॉल आहे आणि वेगवान रन. 3 बॉल 4. जय अंबिका माता आंबोडचे कर्णधार. टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. जरी मरी आई गोल्डन स्टार दहिवली बी चे कॅप्टन नितीन आलेले आहेत. सागर मिनमिने यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा मानाचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. तीन बॉल 4. लेफ्टी बॉलर आहे प्रसाद. टप्पा चांगला आहे. इथून कव्हरला बीट करून हातात चेंडू होता. गरज नव्हती धाव्याची. विकेट आउट. 4 बॉल 4. आंबोट टीमने टॉस जिंकला. कॅप्टन रोशन यांचा निर्णय येईल. 4 ओव्हरची मॅच असेल. रोशन. 4 बॉल 4. रनआउटची विकेट. समोर होता चेंडू. घाई केली रोहितने आणि विकेट आली ती रोहितची. 35 मधल्या 4 कमी झाल्यात. 14 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 14 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. येणाऱ्या पुढील मॅच मध्ये जय अंबिका माता आंबोट टीमने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आंबोट टीमने. नितीन आपल्याला बॅटिंग करायचे दहिवली बी टीमला. बॉलर्स तयार. प्रसाद मस्कर. शॉट भारी आहे. बरोबर समोर मारलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून किरण दुर्गेच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर. जय भवानी नेवाळीची टोटल आतापर्यंत 5 चेंडू 10 धावा. दीपकजी जोगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. दीपक दादांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. प्रसाद मस्कर सारख्या चांगल्या बॉलरच्या विरोधात किरण दुर्गेच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक. 5 बॉलमध्ये रन्स आहेत 10. लास्ट बॉल. खतरनाक शॉट आणि सिक्सर. 3 ओव्हरमध्ये 35 पाहिजेत. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर 16 धावा केल्या होत्या हेदवलीने आणि परतफेड केली आहे किरण दुर्गेच्या 2 बॅक टू बॅक सिक्सरने. बरोबर धावा झाल्यात त्या 16. प्रताप मिनमिने अत्यंत काटेकोरपणे या मॅचकडे बघतात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. आता 2 ओव्हरमध्ये रन्स पाहिजेत 19. कॅमेरामॅनच्या स्टँडच्या बाजूला जो आमचा लाडका प्रेक्षक बसलेला आहे तो खरं तर मिक्सर विजेता आहे. त्याला एक आकर्षक मिक्सर दिलं जाईल. त्याने स्टेजकडे यावं. बारा बॉल आणि 19 धावा. भूषणकडे सेकंड ओव्हर मध्ये बॉल सोपवण्यात आला आणि आता बॅटिंग स्टान्स वरती येतो मात्र कॅप्टन प्रदीप. 12 बॉल 19. अत्यंत महत्वाची मॅच. जो जिंकेल तो मात्र सेमी फायनल मध्ये दाखल होईल. भूषणचा हा बॉल. व्हाईट बॉलची फेक. अशा धावा वाचवायचे आस्था 11 हेदवलीला. कारण आता मॅच 12 बॉल 18. जय भवानी नेवाळी टीमकडे बॅटिंग लाईन चांगली आहे कारण रोहित आउट झाला पण किरण दुर्गे आणि प्रदीपने हा डाव सांभाळलाय. अजूनही डगआउट मध्ये नेक्स्ट बॅट्समन रघुनाथ तामाने रेडी आहेत. फुल टॉस. उंच खेळलेत. उंच भरपूर उंच आणि जजमेंट चुकलं. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. खतरनाक चेंडू होता. बॅटच्या बॉटम साइडला लागला आणि इतका उंच गेला असं वाटलं की कदाचित ती कॅच होईल. मिस जजमेंट झाला आणि हा सिक्सर. 11 बॉल. ही मॅच जिंकण्यासाठी आता धावा हव्यात त्या मात्र 12. 11 बॉल 12.
जय भवानी नेवाळी खरं तर ही जोडी सध्या घातक ठरतीये आस्था 11 हेदवळीसाठी. भूषण बॉलिंग ट्रॅकवर समोर मारलाय, कव्हर मधून चेंडू काढलाय, खेळाडू तैनात आहेत, फिल्डिंग करण्यात आली. बॅट्समन आउट. नो नीड, गरज नव्हती या धावेची. चांगल्या स्थितीमध्ये होते, एक सिंगल वरती थांबले असे तरी हरकत नव्हती. आणि आता एक रनआउट, एक रन इथून ऍड झाली आणि येणाऱ्या पुढील 10 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात 11. दहा बॉल 11 धावा. किरण दुर्गे जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत जय भवानी नेवाळीकडे एक इन फॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भूषणचा हा चेंडू डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये आता बॉल बाकी आहेत 9. धावा पाहिजेत 11. शॉट किरण दुर्गेचा, चाललाय चेंडू सीमा पार. कडक बॅटिंग, कडक परफॉर्मन्स जय भवानी नेवाळीच्या किरण दुर्गेचा. पहिल्या मॅच मध्ये रॉकिंग परफॉर्मन्स होता रोहित चिनारेचा, आता किरण दुर्गेचा. जिंकण्यासाठी 8 बॉल, धावा पाहिजेत ते मात्र 7. 8 बॉल 7. आठ बॉल आणि 7 धावांची गरज सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. किरण दुर्गेचा हा शॉट हवेत चाललाय, बघायचं कोण कॅच पकडेल. 3 खेळाडू होते, तिघांच्या मध्ये चेंडू आला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. विजयासाठी 7 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. 7 बॉल 5. सात बॉल 5 धावा. हा चेंडू जर का भूषणने डॉट टाकला तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये रंगतदार स्थितीमध्ये नक्की पोहोचेल. सुमित मिनमिने, प्रताप मिनमिने, सुदेश मिनमिने, रामदास मिनमिने, मिलिंद बोडके, सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे. बघा समोर समोर जी 2 व्हीलर आहे त्याची ग्लास आम्हाला त्रस्त करते, खेळाडूंना त्रस्त करते. बघा थोडी बाजूला काय. थँक्यू व्हेरी मच. आणि आता 7 बॉल 5. हा चेंडू डॉट हवाय आस्था 11 हेदवलीला. अंतिम चेंडू किरण दुर्गेने ढकललाय. लॉंग ऑफचा खेळाडू पुढे आला. सामना बाकी आता 6 बॉल 4. 6 बॉल 4 आणि हा सामना आता कोण जिंकेल याची चर्चा, याची उत्सुकता आता सुरू झालेली आहे. प्रताप मिनमिने यांचं काउंटिंग सुरू झालेलं आहे. शाळेमध्ये असताना खरं तर ते खूप हुशार होते गणितामध्ये आणि आताही त्यांचं काउंटिंग आहे की 6 बॉल 4 धावा. त्यामुळे 6 बॉल 4 मध्ये आता हे गणित बिघडेल का, की ज्या स्थितीमध्ये जय भवानी नेवाळी त्या स्थितीमध्ये विजय साकारेल का आस्था 11 हेदवली. सागर मिनमिने यांच्याही मनामध्ये कुठेतरी विचारचक्र सुरू आहे की 6 बॉल 4 धावा होऊ शकतात. काल दामतच्या नाईट टुर्नामेंट मध्ये खरं तर ती कामगिरी करून दाखवली ती हंबारपाडा टीमने. 6 बॉल मध्ये 4 धावा त्यांनी करू दिल्या नाहीत आणि त्यांनी वंजारपाडा बी संघाला खरं तर पराभूत केलं आणि त्यानंतर मात्र काल क्वालिफाय झालेत ते दामट नाईट मध्ये. आता 6 बॉल 4. महाशिवरात्री चषकाचा पहिला दिवस. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल, नेवाळी की आस्था 11 हेदवली, हे अजूनही आपण सांगू शकणार नाहीत कारण धावा 4 आहेत पण बॉल 6 आहेत. पहिलाच बॉल किरण दुर्गेच्या बॅटमधून स्ट्रोक आला आणि विजयाचा चौकार.
जिंकलाय संघ जय भवानी नेवाळी. अभिनंदन टीम. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय 10 चेंडू 26 धावांची मॅच विनिंग खेळी साकारणारा किरण दुर्गे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन